जगभरातील मराठी बांधवांना सुद्धा मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आज कामगार दिन देखील आहे। सर्व कामगार बंधूंना, भगिनींनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व ज्ञात अज्ञात सेनानींना मी कृतज्ञतेने आदरांजली अर्पण करतो। छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो। गेल्या वर्षी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला 65 वर्ष पूर्ण झाले होते। यंदाचाही महाराष्ट्र दिन हा विशेष आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचे हे वर्ष आहे। संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीचे हे वर्ष आहे। चौदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याच्या शताब्दीचं हे वर्ष आहे। हे वर्ष आपण समता आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करतो आहोत। राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या महाराष्ट्रातील थोर वारकरी संतांना मी नमन करतो। महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, हा आत्मपरीक्षणाचाही दिवस आहे। विकासाच्या वाटेवर आपण कुठे होतो, कुठे आहोत आणि किती पल्ला अजून गाठायचा आहे याचे राज्य म्हणून आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे। मी आज तुमच्याशी संवाद साधत असताना जग एक अत्यंत कठीण वळणावर उभे आहे। आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असलेल्या संघर्षाची झळ आता संपूर्ण जगाला बसते। पण त्याच वेळी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत सरकारने ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यायी तेल स्रोतांसाठी आणि सौर ऊर्जेच्या विस्तारासाठी उभारलेल्या कामांमुळे जगातील अन्य देशांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते तशी भारतामध्ये परिस्थिती झाली नाही। जगात कितीही आव्हानं असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र देशाच्या GDP मध्ये जवळपास 14% योगदान देत आहे। 2024-25 मध्ये महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली। हे प्रमाण देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या 39% आहे। दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाचे सामंजस्य करार केले, ज्यातून 40 लाख रोजगार निर्माण होणार आहे। जगात आर्थिक समस्या असताना देखील महाराष्ट्राने जगातली 30वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहे। हेच आपल्या राज्याचे सामर्थ्य आहे। हा विकास समतोल असावा याचा विचार करून गडचिरोली, धुळे, नंदुरबार यासारखी जिल्हे देखील आता गुंतवणुकीच्या नकाशावर आले आहेत। यावर्षी एल निनोच्या परिस्थितीमुळे 2026च्या हंगामातील पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, त्यामुळे हा अंदाज गांभीर्याने घेणे आवश्यक आहे। पेरणीची घाई करू नका। कृषी विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेकडे लक्ष द्या, त्यातून या संकटापासून बचाव करणे सोपे जाईल। त्याचवेळी मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचे आहे की सरकार म्हणून आम्ही आधीपासूनच पाणी, चारा याचे नियोजन प्रारंभ केले आहे। जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यास तसेच त्यासाठी प्राधान्याने निधी देण्यास सांगण्यात आले आहे। ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा जास्तीत जास्त वापर करा। पाण्याची बचत हे तसेही आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे। राज्यात खते आणि बियाण्यांची कोणती कमतरता पडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आहोत। लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। घाबरण्याचे कारण नाही, राज्य सरकार पूर्णपणे आपल्या सोबत आहे। गेल्या वर्षी पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,576 कोटी रुपये आपण जमा केले आहेत। शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आपण जाहीर केली आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते आहे। आता सौर ऊर्जेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। कितीही नैसर्गिक संकटे आली तरी महाराष्ट्राच्या विकासाचा रथ थांबणार नाही। विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार केला आहे।
महाराष्ट्राला 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आत्तापासूनच काम सुरू केले आहे. महाराष्ट्र आज देशातच नाही तर जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 173 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. दरवर्षी 50 किलोमीटरची मेट्रो सेवेत येईल असे नियोजन केले आहे. समृद्धीच्या साथीला शक्तीपीठ येतो आहे. वाढवण येथे देशातले सर्वात मोठे बंदर विकसित केले जाणार आहे आणि हे बंदर केवळ देशातलेच मोठे असणार नाही तर जगातल्या टॉप 10 पैकी एक असेल. आज महाराष्ट्र दिनी मला एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील 13.3 किलोमीटरचा मिसिंग लिंक प्रकल्प आज जनतेकरता खुला होतोय. यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे 6 किलोमीटरने आणि प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. आमच्यासाठी विकास केवळ रस्ते आणि मेट्रो पुरतं मर्यादित नाही तर विकास म्हणजे प्रत्येक माणसाचे जीवन उंचावणे हा आहे. 40 लाखाहून अधिक महिला आता लखपती दीदी झाल्या आहेत. उमेद अभियानाअंतर्गत 64 लाखाहून अधिक कुटुंबांना बँक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. लखपती दीदींची संख्या यावर्षी 50 लाखापर्यंत नेण्याचं नियोजन आहे. लाडकी बहीण योजनेतनं आमच्या बहिणींना सातत्याने मदत केली जाते आहे. महिला असोत की विविध समाज घटक असोत, प्रत्येक घटकासाठी ठोस योजना केल्या आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती, आरटी, वनारटी, अमृत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी या राज्यामध्ये केली जाते आहे. युवांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नवी मुंबईत आलेली 6 ख्यातीप्राप्त जागतिक विद्यापीठे असोत किंवा IITच्या धर्तीवर IICT सारख्या संस्था कौशल्य क्रांतीत नवी भर टाकणार आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सेस सारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे. महाराष्ट्राने स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाद्वारे पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक आणि 50,000 स्टार्टअप्सला सहाय्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युवकांसाठी स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुप्रशासनासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून शासनाच्या सर्व सेवा व्हॉट्सॲपवर देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. गडचिरोली नक्षलमुक्त झाले आहे आणि पोलाद शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी वेगाने पावले टाकते आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचीही जगाने दखल घेतली आहे. महाराष्ट्र अधिक मजबूत आहे, अधिक आत्मनिर्भर आहे, अधिक महत्वाकांक्षी आहे. शेतकरी, कामगार, महिला, तरुण, उद्योजक तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, OBC या सगळ्या वर्गाकरता सरकारने आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारत 2047च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील हे माझे महाराष्ट्र दिनी आपल्या सर्वांना वचन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.